Only on English. I am not talking with you. Yeah. Why are you talking to Hindi? No, I don't want to go to. I can go only on Baga beach. कवर का डेड बॉडी बोलते बेबी आहे का गेला. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आज आपल्या गोव्याचा तिसरा दिवस आहे आणि आज आपण अगोंडा फोर्ट करणार आहोत, बीचेस करणार आहोत आणि खूप काही करणार आहोत. कालच्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण गोव्यातले चर्च केलं, कॅसिनो केलं, सगळं काही केलं. आजच्या भागात आपण अगोंडा फोर्ट आणि बीच वगैरे करूया. तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये भेटून जाईल. इथे येऊन आपल्याला अगोंडासाठी बस पकडायची. आता मागच्या बस डेपोला आलो आहे मी, आता बस बघतोय. बस कुठे लागले? आपण बसमधून उतरलो अगोंडा फोर्ट. सरळ सरळ चालत जायचं आपल्याला. थोडं वॉकिंग आहे, सरळ सरळ चालत गेले की आपण अगोंडा फोर्टला जातो. माझ्या पाठचा रस्ता बघा, दोन्ही साईडनी झाड आहेत आणि मधून रस्ता आहे. खूप ग्रीनरीवाला रस्ता आहे, खूप भारी सीन आहे इकडे पण. नारळ चढण्यासाठी बघा कसं चढतोय झाडं. अगोंडा फोर्टला जाण्यासाठी तिथे एक तुम्हाला दोन रस्ते दिसतील. एक हा वाला एक दिसेल आणि हा एक वाला दिसेल, पण आपल्याला सरळ सरळच जायचं आहे. ह्या अगोंडा फोर्टच्या रोडला खूप साऱ्या बोटी वगैरे दिसत आहेत आणि ह्या बहुतेक मच्छीमारांच्या पण आहेत आणि त्या वॉटर स्पोर्ट होतात, त्यासाठी पण ह्या बोटी वापरल्या जातात. काय करतोय? खाली आणि शेफ्टी लटकते मध्ये बघ, चॉकलेटी कलर शेफ्टी मध्ये. काय? अरे पक्षी कुठला काय माहिती, जे वेगळाच कलर आहे एकदम. त्याला कुठेतरी पक्षी दिसला, तो काय आला नाही बाहेर, त्याला एकट्याला दिसला. फोर्टवर जाण्यासाठी आपल्याला थोडं चालायला लागतं. तुमच्याकडे बाईक असेल ना तर तुम्ही इझिली जाऊ शकता. तुम्ही जमलं तर बाईक रेंट करा आणि जावा. आणि नंतर पुढं आल्यानंतर पुढे एक हाईक रोड जातो, हाईक रोड जातो, पण आपल्याला वर जायचं आहे.
आपल्याला घ्यायला निरंजन आलाय स्कूटी घेऊन, आता त्याच्या बाईकवर जाऊया आपण. तर चेक पॉइंट आहे, तर चेकिंगला थांबलेत. खरंच तुम्ही ॲक्टिव्हा नाही तर स्कूटी रेंट करून या इकडं. खरंच नाही तर चालायला खूप चढायला इथं अगोडा फोर्टसाठी. आम्ही पोचलोय आता, इथून वरती जाऊ, या साईडला फोर्ट आहे. फोर्टला जाण्यासाठी पहिले तिथं तिकीट काढायला लागते. इथं तिकीट घर आहे. प्रत्येकी 25 रुपये तिकीट आहे इकडे फोर्टला जाण्यासाठी. आणि हा इंटरेस्ट आहे कुठून आतमध्ये जायचं आता आपल्याला. अगोडा फोर्ट हा गोव्यातील सर्वात जुना आणि पोर्तुगीज किल्ला मानला जातो. वापस एक चेक काउंटरला लागतो. आपल्या तिकिटा जपून ठेवा, ते दाखवायला लागतात. आतमध्ये आल्यावर दोन्ही साईडला तुम्हाला इकडे दिवालावर पूर्ण गोव्याचे चित्र वगैरे दिसतात तुम्हाला, फोटो लावलेत. हा काल आपण केला सेंट अगस्टिन चर्च, तो पण आहे इकडे. दुसरं काय, हा ओल्ड गोवाचे, हा पण आपण कालच्या भागात केला आहे. हा जुना होता, हा नवीन आहे. हा अगोडाचा लोअर पार्ट आहे, हा जुना असं होता. माझ्या पाठी जो लाईट हाऊस दिसतोय तो आशातला सर्वात जुना लाईट हाऊस आहे. आणि हा 1864 मध्ये इथलं बांधकाम झालं होतं या लाईट हाऊसचं, जो जहाजांना दिशा दाखवण्यासाठी कामाला यायचा. हा बघा, माझ्या पाठी एक पाण्याची टाकी आहे. ही या किल्ल्यावरची सर्वात जुनी पाण्याची टाकी आहे. दाखवतो तुम्हाला. आता हे गाणं ऐकलं असेल ना, तर इथला जहाज तो व्ह्यू आहे इकडचा. इथं उभं राहिले की जाणवतं हा किल्ला फक्त दगडाचा नाही तर शेकडो वर्षाच्या संघर्षाचा साक्षीदार आहे. या किल्ल्याचे नाव अगोडा पडण्यामागचं एक कारण म्हणजे इथं असलेली मोठी गोड्या पाण्याची टाकी. तेव्हा समुद्रामागे येणाऱ्या पोर्तुगीजांसाठी हा किल्ला एक महत्त्वाचा थांबा होता, जिथे पाण्याचा साठा केला जायचा. येतील मला इथं मध्येच या दोन मोठीच्या पुढे आहे बघा. दिसला का? डॉल्फिन पॉइंट पण दाखवतो मी. तो बघा पासून डॉट तू फोटो काढता डॉल्फिन संपले. अरे भावकी कुठे आपली?
काय इकडे चल आलेली बिचाराची पहिल्यांदा. खाली चाललो आपण. आता आपला अगोडा फोर्ट एक्सप्लोअर करून झालाय. आता आपण खाली जाऊया लोअर अगोडा फोर्ट एक्सप्लोअर करायला आणि काहीतरी खाऊया तिकडे काहीतरी. मार खायचे का तुला? आपण येताना इकडून आलो आणि जाताना ह्या साईडला एक्झिट आहे. अलीन तिकडे त्यांना सोडायला गेलाय, नंतर आपल्याला घ्यायला येईल. तो परत आपण इकडे काहीतरी खाऊया. तो ये परत नंतर खाली जाऊन परत खाऊया. किती घेऊ भाई? 2 ब्रेड आमलेट दे ना. 2 ब्रेड आमलेट. 2 ब्रेड आमलेट आहे. 5. मस्त आहे. अलीन त्यांना सोडून आला, तर आपण जाऊया. तर मित्रांनो आता आपण लोअर अगोडा फोर्टला आलोय. पाठी नजारा बघा, इथं सगळे वॉटर स्पोर्ट राईड चालू आहे. अगोडा किल्ला गोव्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला 1612 साली पोर्तुगीजांनी बांधला होता. मराठे आणि डचांच्या हल्ल्यापासून गोव्याचे संरक्षण करणे हा मागचा हा प्रमुख उद्देश होता. हे लोअर अगोडाचं शेवटचं टोक आणि इथं खाली बीच बघा, इथे क्लीन आहे आणि गर्दी सुद्धा कमी आहे इकडं आज. हा अगोडा फोर्टचा लोअर पार्ट आणि पाठी बघू शकतो. फोटो वगैरे काढण्यासाठी पूर्ण गर्दी आहे इकडे आणि पाठी समुद्र आहे. समुद्राचा व्ह्यू बघा, एक नंबर वाटतो इथे बघायला. गोव्याला आलो आणि समुद्रात उडी मारली नाही असं होऊ शकत नाही. आता आपण बीचवर आलो, आता बीचवर मजा करूया. असं एकतरी खाली बीच आहे, पूर्ण शांतता आहे आणि अजिबात कचरा वगैरे नाही आपल्या मुंबईसारखी. एकदम भारी बीच, एकदम मजा करूया आपण.
इथे गोव्यावर बीचवर मजा करतोय आणि हे लोक खड्डे खणतात इथे कसले तरी. कुणाला काढायचंय? खाना खाना. टाकू का अंगावर? शंकर केसन आली केसन निघणार नाही आता. चालते आंघोळ करायची आता घरी जाऊन थोडी. हा इथे रे. बेबी आहे का गेला? खबर का डेड बॉडी बोलतोय. फिश हट शॅक हा अगोंडा फोर्टच्या बाजूलाच आहे. लोअर अगोंडा फोर्ट आहे ना तिथे बाजूलाच. खूप भारी आहे इकडेचा व्ह्यू. तुम्ही माझा बघू शकता. माझ्या पाठी रील बनवायची मेहनत बघा या दोघांची. 29, 20, 21, 22, 23 रील बनवण्यासाठी मेहनत. पण इथे लाट आली का पूर्ण हे निघून जाते. पाणी जाते मी त्यांच्या मेहनत. बीचवर एन्जॉय करून झाल्यानंतर मस्त फ्रेश झालो. आता DJ नाईट एन्जॉय करूया आपण. सनसेट झालाय आता आणि पाठी DJ नाईट.
not talking with you. Yes. Why are you talking to Hindi? I don't want to go to I can go only on Baga Beach.